अटेंड। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, चित्रात ही वनस्पती आपण पाहत आहात ती जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते। अनेकांनी ओळखले देखील असेल। हिला बकवान किंवा बकान लिंब असे म्हटले जाते। कडुनिंबाच्या प्रजातीच्या या वनस्पतीची पाने मात्र शेळ्या किंवा मेंढ्या मोठ्या आवडीने खातात। बकायन असे हिंदी नाव असणाऱ्या या वनस्पतीला इंग्रजीतून चिनाबेरी म्हणून ओळखले जाते। तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंट करून अवश्य कळवा। जंगली बोरीच्या आकारा एवढी याची फळे दिसतात। याशिवाय कडुनिंबाच्या पानासारखीच पाने असणाऱ्या या बकवानाची अनेक औषधी उपयोग आहेत। या बकवानाची साल, मूळ, पाने, फूल आणि फळे औषध कार्यामध्ये वापरली जातात। आज आपण या बकवानाचे असेच काही औषधी उपयोग जाणून घेणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। कुत्रा चावल्यानंतर त्वरित औषधोपचार करणे शक्य न झाल्यास बकवानाच्या मुळीचा 20 ग्रॅम रस काढून पाजल्याने कुत्रा चावल्याचे विष शरीरात पसरत नाही। शरीरात युरिक ॲसिड वाढून सांध्यांची हालचाल थांबली जरी असेल, ज्याला आपण गाऊट असे म्हणतो, अशा स्थितीमध्ये देखील बकवान फार उपयुक्त ठरतो। बकवानाच्या मुळाच्या ताजी साल काढून 10 ग्रॅम ती घेऊन पाण्यामध्ये उकळून सकाळ संध्याकाळ सलग महिनाभर पिल्याने सांधेवात, आमवात पूर्णपणे नाहीसा होतो। ज्या व्यक्तींचे डोके सतत गरम जाणवते, म्हणजेच ज्यांना ताप येऊन सतत डोकेदुखीची समस्या असते, अशा व्यक्तींनी बकवानाची ताजी पाने चेचून याचा लेप माथ्यावर केल्याने डोकेदुखी त्वरित थांबते आणि ताप देखील उतरतो। अनेक वेळा उष्णतेमुळे तोंडात फोड येतात किंवा थोडे तिखट पदार्थ खाल्ल्याने तोंडाची आग होत राहते। अशा वेळी बकवानाची वाळवलेली पावडर आणि सफेद कात समप्रमाणात घेऊन याची पावडर जिभेला चोळल्याने काही दिवसातच तोंडाच्या सर्व समस्या नष्ट होतात। बकवानाची वाळवलेली फळे मूळव्याधीवरचे सर्वोत्तम औषध आहे। यासाठी बकवानाची फळे वाळवून त्यांची पावडर 2 ते 3 ग्रॅम या प्रमाणात सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत सेवन केल्याने रक्ती मूळव्याध किंवा कोंबाचा मूळव्याध हळूहळू कमी होत जातो। त्वचेवर अचानक एखादा फोड येतो, तो वेदना करतो किंवा त्वचेवरील अन्य आजारांसाठी बकवानाची फुले फार उपयुक्त आहेत। अशा वेळी बकवानाच्या फुलांचा रस अशा ठिकाणी लावल्याने त्वचेच्या या समस्या नष्ट होतात। याशिवाय डोक्यातील चाई आणि फंगल इन्फेक्शनसाठी देखील हा रस उपयुक्त आहे। कोड किंवा सफेद चट्टे, ज्याला आपण विटिलिगो म्हणून ओळखतो, अशा समस्येसाठी 3 ग्रॅम बकवानाची पिकून वाळवलेली फळे रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते पाणी कोळून गाळून सलग 21 दिवस पिल्याने पांढऱ्या फोडांची जागा हळूहळू त्वचेवरील इतर रंगासारखी दिसू लागते। जुनाट जखमा भरण्यासाठी बकवानाच्या ताज्या पानांच्या रसाने जखम धुवावी आणि ही पाने चेचून या पानांचा लेप त्या जखमेवर लावल्याने काही दिवसातच कितीही जुनाट जखम भरून येते। ज्यांचे पोट सतत गच्च राहते, गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठ या समस्या सतत जाणवत राहतात, अशा व्यक्तींनी 20 ग्रॅम बकवानाची साल 1 लिटर पाण्यामध्ये उकळवून ते पाणी अर्धे शिल्लक राहिल्यानंतर हे पाणी सकाळ संध्याकाळ पिल्याने पोटाचे सर्व विकार नष्ट होतात। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।